तुला सांगतो, माणूस जेवढा हसल आणि चांगला राहील तेवढं त्याचं आरोग्य चांगलं राहतंय. डॉक्टरकडे जायला लागत नाही. माझ्यामुळंच डॉक्टर निलेश साबळे गेला गे. जी मराठीत ग असं काय करते तुझ्यामुळं कसा गेला ग त्यो? तुला माहिती नाही, तिची स्टोरी लई मोठी आहे. तो गडिंग्लजला डॉक्टर म्हणून होता. येळ वकूत कधी म्हणलं नाही, व्यवस्थित सगळं तपासलं. इंजेक्शन ग, गोळ्या ग, सगळं कधी आपल्या खर्चानं दिलं. पण कधी कधी विचार्यानं तक्रार केली नाही. आणि तुला सांगतो म्हणजे का, तिची सगळ्याची जाणीव ठेवून मी बी त्याचा कधीच रुपया सुद्धा दिला नाही. उधारीच ठेवली. आणि अशी 10-20 पेशंट सापडले. अहो कशाला राहतोय. सोडलं तिथनं, सोडलं आणि इथं आला मुंबईत आणि झालं कल्याण. मी जर उधारी दिली असती तर तिथंच राहिला असता. मी उधारी दिली नाही म्हणून आज रोग सगळ्यांनी हसवतोय. म्हणून तर सांगतोय बाबांनो, उधारी कुणाची बी असली तर द्याच्या आधी विचार करा, तो मोठा होऊ दे. आपल्याला काय करायचं आहे? कुणी मिळवलं कुणी नेलंय. सुपक, थँक्यू. सुपक. नितीन भाई, मजा आवी गई. वाह, निलेश भाई तुम्ही सांगा. क्या बात है. वा वा नितीनजी, मस्त. मला आवडलं. थँक्यू. पण फार मस्त केलं. तुमचं ऑब्झर्वेशन पण छान आहे. मागच्या वेळेला फार फेटा बिटा मिशा बिशा, आज एकदमच वेगळा लुक चेंज. आता सुद्धा मी एका वाक्यात असं सांगेन की छत उडून गेलंय पण झालर शिल्लक आहे, ती तेवढी सजवत राहिलो. झालं शिल्लक आहे. वा वा वा. हे जे सुचतंय हे कमाल आहे आणि ते सुचत राहो. या शुभेच्छा तुम्हाला. आणि जिग्नेश, जिग्नेश सू येऊ जाऊ काय तू म्हणली ना. म्हणजे तुला काय वाटलं? अच्छा असं काय तरी आपला काय सू म्हणजे आमका वेगळा वाटला. मस्त माका आवडलो खूप. ऑब्झर्वेशन खूप चांगला असा आणि मजा येईल बघताना. आमका जिवंतपणा वाटलो. वा 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 वा. आता नितीनजी आपण बघूया कष्टाचं फळ काय मिळालं. हो ये क्या बात है नितीन जी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तेव्हा म्हणजे याचाच अर्थ असा आहे की सत्ता बदली झालेली आहे. वा वा, थँक्यू. भाईयो आणि बहिणपणीयो, कसं आहे की आता हे नवरात्रीचं आणि रास गरबाचं सीझन आहे ना. आपण पण त्याच्यासाठी आलो नाही. तर तसं ना सगळ्या ठिकाणी 9 दिवस आहे ना वेगवेगळ्या ग्राउंडवरती हे सेलिब्रिटी लोक जात असतात. हो, आणि त्यांना ना काही लोक घेऊन येते तिकडे. तर आज आपल्या तुकरटवाडीमध्ये ना एक आली आहे, एकच लेडीज आहे आणि ती बेनपणी बाकीच्या सेलिब्रिटीना तिकडे घेऊन येणार आहे. हा, तर आपण बघूया ती कोण आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पूजा सदामते, सांगली हो. वा वा. वा वा. नमस्कार मंडळी. तर मंडळी, तुकरटवाडीच्या या मंचावरती सुद्धा नवरात्री सेलिब्रेशन होणार आहे आणि या नवरात्रीमध्ये येण्यासाठी अभिनेत्री सुद्धा उत्सुक आहेत. तर बघूया अभिनेत्रींच्या घरी नेमकी काय काय तयारी सुरू आहे आणि काय काय वातावरण आहे. वा वा. सर्वात आधी आम्ही गेलो सैराटमधून घराघरात पोहोचलेल्या अर्चीच्या घरी, जिथं अर्ची स्वतः काही पोरींना दांडिया शिकवत होती. ऐ, तुला खेळता येत नाही होय? ऐ संगे, टिपऱ्या नीट धर की. आणि टिपऱ्या सांगितलेलं लाटणं कशाला आणलेस?
पार्टनर सासू आहे म्हटल्यानंतर लाटणं घेऊन दांड्या खेळशील का काय ए? चलू माग मरल ना म्हातारी. इतक्यात या ग्रुपमध्ये एक मुलगा शिरला. ए मंग्या निक्की भाई वा वा मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू. वा. तेवढ्यात कोण तर म्हणलं सांगा बघू इंग्लिश मध्ये. का मराठीत बोलायची लाज वाटते. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. याच्यानंतर मात्र आम्ही पुढे गेलो थेट चांदवडीला आजा आणि शीतलीच्या घरी, जिथं शीतल मॅडमनी 9 साड्यांची एकदम खरेदी केलेली बघून अजिंक्यराव जरा चिडचिडच करत होते. यावर शीतल त्यांना म्हणाली, भाऊजी अहो असं काय करता. वा सिरियल सुरू झाल्यापासनं मी एकच साडी वापरते. वा क्या वा बात आहे, वा. क्या बात आहे. नवीन साड्या घेतल्या म्हणून एवढं चिडाल माझ्यावर. सिरियल सुरू झाल्यानंतर अख्खी मामी बदलली, जयडी बदलली, माझी निदान साडी तरी बदला की. वा वा. लई असत्याल मनमौजी, नेसणार मी 9 साड्या 9 दिवशी. याच्यानंतर मात्र आम्ही पुढे गेलो नुकतीच सुरू झालेली मालिका तुला पाहते रे मधल्या ईशाच्या घरी, अरे वा. वा. जिथं ती विक्रांत सरंजामेंशी काहीतरी महत्वाचं बोलत होती. सर सर ऐका ना, तुम्ही या ना. तुम्ही नाही का म्हणताय. मला तुमच्याकडून काही नकोय, वा. पण तुम्ही या ना आमच्या चाळीमध्ये Very दांडिया nice. खेळायला. वा 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 वा. का अर्ध्या वयाच्या बायको बरोबर दांडिया खेळायची लाज वाटते. वय झालंय, गुडघे दुखताय. या ना सर, तुम्ही नाही का म्हणताय. माझ्याकडे पास आहेत ना. और जी मराठी के 2 पास मिलना भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. याच्यानंतर आम्ही पुढे गेलो मीराच्या घरी. आता मालिका तशी बंद झालीये, पण समीर आणि मीरा यांची तुतू मेमे मात्र सुरूच होती. समीर प्लीज, आता तू प्लीज या सगळ्यात पडू नकोस. तुला दांडिया अजिबात खेळायला येत नाही. मुळात दांडिया आणि विटी दांडू यामध्ये फरक असतो हेही साधं तुला कळत नाही. आणि तू जे सकाळपासून खेळतोयस त्या विटी दांडूचा खेळ आहे दांडियाच्या नावाखाली. या सगळ्या दरम्यान एक अभिनेत्री मात्र काहीतरी वेगळ्याच प्लॅन्समध्ये होती बरं का. सगळ्यात शेवटी आम्ही गेलो धनश्री काडगावकर म्हणजेच राणादांच्या वहिनी साहेब नंदिता वहिनींच्याकडं, वा. ज्या चंदाशी काहीतरी अगदी महत्वाचं बोलत होत्या. चंदे, तुझ्या डोचक्यात काय फॉल्ट आहे काय. वा वा. आम्ही तुला कवापासनं सांगायलोय नव, आमासनी बी त्या ठुकरटवाडीच्या मंचावरती जाऊन दांडियामध्ये भाग घ्यायचा हाय. वा. पण आमासनी निस्ता भाग घ्यायचा नाही तर आमासनी यावेळी जिंकायचं बी हाय. मामांजीसने बी कळायला पाहिजे की आमासनी बी जाऊबाईंपेक्षा चांगलं काहीतर करायला येतंय. वा वा. वा. आता ही जी दांडिया खेळाल्यात नव, यांना ज्या टिपऱ्या जात्यात त्या आमच्या पप्पांच्या कारखान्यातनं चालल्या. त्यामुळे हे जे बी काय आहे ते आम्ही जिंकलं तर पाहिजेच. मग त्यासाठी आमासनी आंब पाडायला लागलं तरी बी चालत्या. तेव्हा डॉक्टर, आता आंब तर तुमच्याकडेच आहेत, आज ते आम्ही पाडलाय का नाही ते बी आमासनी सांगा. वा 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 वा. अरे काय खतरनाक केलंय यार तू.